बोल ना रेखा, काय म्हणत होती? कोणती गोष्ट होय तर सांग बरं. काय म्हणत होती? ऐकून घ्या, ऐकून घ्या. कामाचं आहे, कामाचं आहे. सांग, काय म्हणत होती? ते काय हे म्हणत होती मी. धाराची म्हटलं पहिली तीळ संक्रांत होय, तर धाराच्या आईला आणा लागन म्हटलं पाय धुनीले. आणा नाही लागत काय? अरे हो लेकाले, इनबाईले आणा लागते नाही पहिल्या संक्रांतले. तर घेऊन येऊ ना रेखा. कधी म्हणतं तू? कधी बोलावतं मग उमाबाईले? कधी काय कधी? उद्या बोलावून घेऊ ना. कायले लांबा लांबा ठेवा. बोलावाच आहे बोलावाच आहे नाही काय? उद्या म्हणून राहिली मी. ठीक आहे ना, तर उद्या बोलावून घेऊ. मग लावजो मग उमाबाईले फोन आणि सांगून देजो या लागते म्हणा इनबाई उद्या तुम्हाला. हो हो लावून उमाबाईले फोन. काय फोन लावाले काय लय वेळ लागते काय? 2 मिनिटात तर बोलणं होते. पण त्याच्या पहिले आपल्याला सामान सुमान काही खरेदी नाही करा लागणार काय? आता उमाबाई किती जणी येते काय नाही, कोणाकोणाला आणते काय माहित. तर त्याच्यासाठी आपल्याला पहिले कपडे लत्ते घेणं आहे. ताट लोटा हे ते आणा लागन ना. हो रेखा, म्हणून गिरून तर बरोबर राहिली तू. पहिले आपण आपल्या तयारीत राहू. तर काय म्हणतं मग, कधी घेतो सामान सुमान? आज जा लागन ना मग आपल्याला सामान सुमान आणाले. उद्या मग ते पाहुणे घेऊन राहीन आणि त्याच्या समोर जाऊ काय मग आपण थैले गिले घेऊन सामान सुमान आणायला चाललो, सामान सुमान आणायला चाललो. चांगलं वाटन काय ते? काय हो तुम्ही बी चला ना, आज चाललो जाऊ. बरं ठीक आहे ना, चाललो जाऊ मग. तरी किती खर्च लागन रेखा? सांगून देतो समोरले. पैसे पकडायला बरं होईल. आता मी काय सांगू बापा किती खर्च लागन ना काय नाही तर अंदाजी कशी काय सांगू मी? लावा ना तुम्हीच अंदाज लावा किती खर्च लागन काय नाही तर, आणि तसं मग पकडा पैसे. तरी सांग ना तू, अंदाजे सांगून दे. पहा मग असं आहे तुमचं काम. तुम्ही मलाच म्हणता अंदाज लाव अंदाज लाव. आता काय सांगू मी? समजा जर उमाबाई 4-5 जणी आल्या त्या, तर त्याला साड्या घ्या लागन आपल्याला. तर 200-300 रुपयाची साडी तर घेऊ नाही शकत आपण. नाही 200-300 रुपयाची साडी देऊ काय? थोडीशी चांगलीच घ्या लागन. नाही तर काय म्हणून 200 रुपयाची साडी दिली 300 रुपयाची साडी दिली, घालणार बी नाही. घालण्यात तर आली पाहिजे. एकच डाव घ्या लागते. चांगली घेऊन देऊ 500-600 रुपयाची. हो तर मी बी तेच म्हणून राहिली ना. 5 जणी आहे त्या, तर 500-500 रुपयाची साडी म्हणजे 2,500 ते. आणि अजून ताट घेणं आहे, अजून गडवा कितीचा होते काय माहीत, तो खर्च. मग अजून कोणता खर्च आहे? मग काही नाही, मग भाजीपाला घेऊन येईन थोडा थोडा. बरं ठीक आहे ना. फक्त एवढंच खर्च आहे ना, कपडेचा 2,500 आणि भांडे काय कितीचे होईन? तर जास्त महागाचे तर नसन. पाहू ना आता भांडे कितीचे होते ना काय नाही. भांडेमध्ये काय काय घेऊन राहिली? भांडेमध्ये काय घेऊ आता? ताट आणि गडवा घ्या लागते. तर पाहिन ना आता दुकानात गेल्यावर. हो गडवाही घ्या लागते. तो कोणता गडवा घेशील मग तू? तांब्याचा घेशील, स्टीलचा घेशील का पितळचा घेशील? गडवा काय तांब्याचा घेऊ ना आपण, तांब्याचा घेऊ. आता स्टीलचा देतो म्हटलं तर चांगलं वाटन काय ते? आपल्याला शरम लागन थोडीशी स्टीलचा गडवा द्याले. तर तांब्याचा गडवा देऊ म्हणतो. आणि पितळ तर काही घेणं होत नाही, एवढा महागाचा गडवा घेऊशा नाही लागत. बरं ठीक आहे ना, कर मग तयारी करू आणि चाललो जाऊ. हो काढा ना मग तुम्ही गाडी काढा. मी धाराला सांगतो आणि येतो थैला घेऊन. बरं राहिला मग माया चहा आता. अहो पिऊन घे जा ना. चायच्या टपरीवर पिऊन घे जा 10 रुपयाचा चहा. आता जाऊनच राहिलो ना आपण. बरं ठीक आहे, ये मग तू थैला वैला घेऊन. हो धारा, बाई धारा. माय काय करून राहिली धारा? बाई धारा पाहिजे मग घर पाहिजे आणि ह्या दोघाली पाहिजे मग बरोबर मला येईपर्यंत. ठीक आहे नाही, जा तुम्ही या मग बाजारातून. धारा आईले फोन लावजा आणि आईले म्हणजो उद्या या लागते म्हणा. आईनं बोलावलं म्हणा हळदी कुंकुले आणि पाय धुनीले. हो आई लावून ना फोन. पण मी हे म्हणत होती आई, माया बोलण्यात आणि तुमच्या बोलण्यात फरक पडते. म्हणजे मी सांगन तर अलग पडते आणि तुम्ही सांगन तर अलग पडते. नाही तर आईले काय वाटन पाय बा, धाराच्या सासूनं फोनच नाही लावला मला, धारानंच फोन लावला, धाराच बोलावून राहिली असं वाटन आईले. म्हणून म्हटलं तुम्ही बोलून घेत्या तर चांगलं झालं असतं. हो लावून ना मी बी फोन लावन त्या याच्यासाठी का आता तू लावून सांगून दे. लावतो ना मग मी संध्याकाळी लावतो फोन आणि बोलतो मग उमाबाई संग. आता थोडीशी घाईत आहे मी, म्हणून म्हटलं तू बोलून घे तू आई संग आणि मग मी बोलन म्हटलं संध्याकाळी. म्हणजे आतापासून सांगून ठेवशील तू तर मग तिकडे तू याही तयारीत राहीन. कोणाकोणाला आणायचं आहे काय आणायचं आहे तर त्याच्या घरी जाईन, त्याला सांगन उद्या जावायचं आहे उद्या जावायचं आहे. मग आता मी संध्याकाळी फोन लावन, मग संध्याकाळी तू याई कधी जाईन सांगाले कधी येईन. म्हणून म्हटलं आता फोन लावतो उमाबाईले आणि बोलून घे. मग संध्याकाळी लावतोच मी फोन असं वय. बरं ठीक आहे नाही, बोलतो मग मी आई संग. जा मग तुम्ही बाजारात.
हो हो, आता कपडे लत्ते घेऊन येतो म्हटलं. आता किती जणी येते ना काय नाही, तर आपल्याला थोडीशी खरेदी तर करा लागन. त्याच्यानं म्हटलं पटकन जातो ना पटकन येतो. टाईम काही लावत नाही, फक्त कपडे आणणे आणि भाजीपाला घेऊन या लागन. नाही स्वयंपाकाचं बनवा लागन ना. आता घरी येईन तर सगळेले जीव खाऊ तर घालाच लागन. हो नाही. अमाय बाई यायलाही धीर नाही. येतो म्हटलं 2 मिनिटात तर येतो मग. हा धारा. हो आई. येतो ना हो, येतो ना. आली आली, चला गाडी चालू करा. काय हो ये बी ना धीर नाही यायले. हो गड्या, आई सगळी बरोबर आहे. लावतो मग आईले फोन लावतो आणि सांगून देतो उद्या या लागते म्हणून. हॅलो, हा बाई धारा बोल. काय करून राहिली आई? काही नाही व, काम गिम करून बसली आहे. बोल ना, काय म्हणतं. आई उद्या या लागते म्हटलं तुले घरी. काय बोलतं, उद्या या लागते मला घरी? काहून, काय झालं? अचानक बोलावून राहिली, उद्या या लागते म्हणतं. तर लेकराच्या की तब्येत ठीक आहे ना? हो आई, सगळं ठीक आहे ना. आणि लेकराची तब्येत चांगली आहे. आईनं सांगितलं मला फोन लावाले, सांगजो म्हणे आईले आणि बोलावजो म्हणे उद्या पाय धुनीले. असं असं पाय धुनीले बोलावते काय? हो आई. आई म्हणे फोन लावजो आणि सांगजो म्हणे आईले का उद्या हळदी कुंकूचा कार्यक्रम मी करून घेऊ म्हणे. अजून तू या तिळवा करायचा आहे तर तिळवा करू म्हणे आणि पाय धुनी होऊन जाते म्हणे. असं काही काही म्हटलं आईनं, पण माझ्या लक्षात काही आलं नाही. तशी तर मना लावतेच आई, संध्याकाळी फोन लावनच तुले. अव तुया लक्षात नाही आलं काय काय म्हटलं तर तुया सासूनं पहिल्या संक्रांतीले नेतच असते ना इनबाईले पाय धुवाले घरी, आणि त्याच्यात हळदी कुंकूचाही कार्यक्रम करन अशी म्हणत असन तुझी सासू. सगळं एकात करून घेऊ असं तिचं म्हणणं आहे. हो, आणि अजून अशी म्हणत होती म्हणे आतापासून सांगून ठेवून दे म्हणे, तर तशी तुझी आई तयारीत राहील म्हणे. कोणाकोणाला आणायचं आहे, काय काय आणायचं आहे तर सांगून ठेवन म्हणे त्याले. मग उद्या येऊन जाईन म्हणे त्या. पाहतो ना धारा, आता खाली आहे नाही आहे माया संगच्या. जर कुठं कामाला लागले असन तर मग तर थांबाच लागन. मग मी एकटी कशी काय येऊ? आता जाऊन पाहतो मी आणि विचारपूस करतो. खाली असन तर उद्या येईन, नाही तर मग परवा येतो आम्ही. सांगतोच मी तुले संध्याकाळी तसं. बोलून घ्या आई मग तसं आणि लाव मग संध्याकाळी फोन. हो ठीक आहे, मग ठेव फोन. हो ठीक आहे आई. काय करू गड्या, जाऊन पाहू काय सरिताच्या घरी. सरिताच्या घरी जाऊन पाहतो, तिकडे गीताच्याही घरी जाऊन पाहतो खाली आहे का काय आहे तर. विचारपूस करून ठेवून देतो. मग संध्याकाळी सांगतो तशी रेखाबाईले येतो नाही येत नाही काय. नाही तर ते उद्या वाटपात बसन, येऊन राहिल्या. नाही कायले वाटपात ठेवा, सरळ सरळ सांगून देईन ना. येऊन राहिलो नाही येत, परवा येईन, सरळ सरळ सांगून द्या लागते. शब्द राहते तो. चाल मग चाललीच जातो ना आता सरिताच्या घरी. बोला काका, काय दाखवू? कोणासाठी कपडे पाहिजे? दादा साड्या पाहिजे. साड्या दाखव, साड्या आणि चांगल्या दाखवतो थोड्याशा. हो काकाजी, दाखवतो. किती रेंज पर्यंत दाखवू म्हटलं? 500 रुपयाची, 1000 रुपयाची, 1200ची, किती रेंज पर्यंत दाखवू म्हटलं साडी? दाखव ना दादा, 500 पर्यंत दाखव. बरोबर ठीक आहे ना काकू, दाखवतो. घ्या काकू, पाहून घ्या. साड्या पावा घेवाले तर चांगले दिसून राहिले, कलरही मस्त वाटून राहिला. पण कापड काही आवडला नाही मला साड्याचा. अलगच कापड आहे ना, ह्या पतला पतला झरझर कापड आहे. दादा दाखव ना, आणखी दाखव ना चांगल्या चांगल्या साड्या. काकू 500 रुपयात कशा साड्या येईन म्हटलं? अशाच साड्या येते 500 रुपयात. तर 100-150 रुपयानं महाग असली तर चालते, पण थोडीशी चांगली तर दाखव. चांगल्या दाखव ना. हो काकू, दाखवतो. चांगल्या साड्या दाखवतो. तुमच्यासाठी जर पाहिजे असेल तर 100-200 रुपये टाका आणि चांगली साडी घेऊन घ्या. अशी तशी साडी घेतल्यापेक्षा लग्नात चालते बा. आयरात वायरात देवाची राहिली तर कोणती साडी धरली दिली तर कोण एवढं पाहिजे. पण आता तुम्ही स्वतःसाठी घेत असाल तर चांगलीच घेऊन घ्या, 200-300 रुपये टाकून. दादा गोष्ट गिष्ट बरोबर आहे, पण साडी मायासाठी नाही पाहिजे. माया घरी पाहुणे येणार आहे तर त्याच्यासाठी पाहिजे. असं पाहुण्यासाठी पाहिजे काय? पहा मग तुमच्या अंदाजानं कशी काय देऊ सांगा तसं. तशी तर मना पाहुणेली हे साडी दिली तर चालते. दादा दूरचे पाहुणे नाही होय, नाही तर दिली असती कशी साडी. एकदम जवळचे पाहुणे होय ना, आपली इनबाईच होय. अच्छा आलं लक्षात आलं. पायधुनीला घेऊन राहिले काय कपडे? घ्या ना मग, थोडेसे चांगलेच घ्या. दाखवून देतो तुम्हाला किती साड्या घेवायच्या तेही सांगून द्या. बरोबर भावात लावून देईन मग. 5-6 पाहिजे दादा साड्या. 5-6 घेवायच्या आहे तर चांगल्या साड्या दाखव आणि बरोबर भावात लावून दे बा. नेहमी तुमच्या दुकानातून घेतो आम्ही कपडे. ठीक आहे ना काकू, ठीक आहे. दाखवतो. टेन्शन नका घेऊ तुम्ही. दाखवतो मी तुम्हाला. कालच माल आला आपल्या दुकानात. दाखवतो तुम्हाला. 1 नंबर साड्या 600 रुपयाच्या मस्त साड्या पाहून घ्या तुम्ही. हाय घे, मस्त साड्या आहे ना. कापडही चांगला आहे, कलरही चांगला आहे. दादा साडी खोलून दाखवा ना, खोलून पाहू द्या बरं कशी काय डिझाईन आहे तर. ठीक आहे ना काकू, दाखवतो. पाहून घ्या काकू, 1 नंबर साडी आहे. मस्त माल आला यावेळेस आपल्या दुकानात. जास्त महागाची नाही आहे, 600 रुपयाला पडन तुम्हाला. तशी तर ही साडी 800 रुपयाची आहे, पण आता तुम्ही नेहमीची गिराईक आहे त्याच्यानं 600 रुपयाला लावून टाकतो.
ठीक आहे ना दादा, अजून दाखवा ना मग 5-6 साड्या देऊन द्या अशाच. ठीक आहे ना काकू. साड्या एकसारखेच आहे, सेमच आहे, डिझाईन बी सेम आहे, बॉर्डर बी सेम आहे, फक्त कलर वेगळा आहे. हो हो काकू, फक्त कलर वेगळा भेटेल तुम्हाला, नाही तर पॅटर्न एकच आहे तो. ठीक आहे ना दादा, चालते देऊन द्या मग 6 साड्या देऊन द्या. ठीक आहे ना काकू. आणखी काय पाहिजे? पेटीकोट पाहिजे, अस्तरचा कापड पाहिजे? नाही आता काही नाही पाहिजे दादा, फक्त साड्या देऊन द्या. बरं. घे मग रेखा, पटकन चाल आता. आपल्याला भांडीच्या दुकानात जायचं आहे, अजून तिकडे भाजीपाल्याच्या मार्केटमध्येही जायचं आहे. हो मेन आता महत्वाचं साड्या होतं, साड्याच घ्यायला लय टाइम लागते. आता साड्या घेऊन तर झाल्या समजा, आता फक्त पेमेंट देऊन द्या. किती झाले पैसे तर? तुमचे काय काकाजी? 3600 रुपये. 3600 रुपये तर याच्यात काहीच कमी नाही होत काय दादा? आता 100-200 रुपये काहीच कमी नाही होत काय म्हटलं? काकू, पहिलेच मी 1200 रुपये कमी केले म्हटलं. 800 रुपयाची साडी 600 रुपयाला देऊन राहिलो मी. पहिलेच 1200 रुपये कमी केले, आणि आणखी किती कमी करायला लावता? थोडंसं आमच्या इकडे पाच जावा. बरं ठीक आहे, काही हरकत नाही. करून द्या मग, पॅक करून द्या. हो काकाजी, देतो. अरे गंगाधर भाऊ, राम राम. लय दिवसाबाद आले म्हटलं दुकानात. काही वडकी गिळकी ठेवत जा बा गरीबाची. काय सलीम भाऊ, काय तुम्ही बी मजाक उडवता गरीबाची? तुम्ही गरीब आहे का मी गरीब आहो? सांगा आता. एवढं मोठं दुकान आहे तुमच्या जवळ, आणि तुम्ही कायच्यानं गरीब आहे? असं आहे काय लेकाले? आता माझ्याजवळ दुकान आहे तर तुमच्याजवळ बी वावर शेत आहे ना मग गंगाधर भाऊ. तुमच्याजवळ बी वावर शेत आहे, मग तुम्ही गरीब झाले का मी गरीब झालो? माय काय आज दुकान चाललं, उद्या नाही चालणार. तसं नाही आहे भाऊ, तुमचं जसं हाल आहे तसं आमचं राहते. आमचंही वावरात तसं आहे, कोणत्या वर्षी माल होते, कोणत्या वर्षी नाही होत, असं आहे ते. बरं जाऊ द्या, सोडा हा विषय. बोला ना, कसे काय आले? आपल्याला गडवा पाहिजे म्हटलं तर गडवा देऊन द्या, आणि एक ताट देऊन द्या. अच्छा, गडवा पाहिजे तर कोणता गडवा पाहिजे? आपला साधा स्टीलचा गडवा? नाही दादा, स्टीलचा गळवा नका दाखवा, तांब्याचा गळवा दाखवा. तांब्याचा गळवा पाहिजे. असं तांब्याचा गळवा पाहिजे. आणखी काय पाहिजे वहिनी? आरतीचं ताट दाखवून दे जा, चांगलं ताट दाखव जा. बरं ठीक आहे ना, दाखवतो. घ्या भाऊ, पाहून घ्या गडवा. सलीम भाऊ, आणखी दाखवून द्या ना 2-3 गडवे. ठीक आहे ना, दाखवतो. वहिनी, ह्या गडवा पाहून घ्या, 1 नंबर आहे. याच्यावर डिझाईन मस्त स्वस्तिक वस्तिक काढलाय, 1 नंबर गडवा या. ठीक आहे ना दादा, आणि ताट दाखवून द्या ना मग. ताट कसं दाखवू? तांब्याचं ताट, पितळचं ताट, साधं ताट? साध्यामधूनच दाखवून द्या ना, पण चांगलं दाखव जा. बरं. आणि कोणता गडवा ठेवता मग? पाहू द्या सलीम भाऊ, तो गडवा दाखवा. घ्या वहिनी, पाहून घ्या आरतीचं ताट. हो दाखवा. ताट गिट तर चांगलं आहे, साधं ताट दिल्यापेक्षा असं ताट दिलेलं बरं. नाव तर राहीन रेखाबाईनं दिलं होतं बा, पाय धुनीले म्हणून, नाही काय? हो आरतीचं ताटच घेतो ना साधं ताट घेतल्यापेक्षा, आणि चांगले वाटते. दोन्ही ताट चांगले, पण हे ताट चांगलं वाटून राहिलं. घुंगरू आहे तर घुंगरूच्यानं शोभून दिसून राहिलं ताट. बोला वहिनी, कोणतं ताट ठेवता मग? हे ताट ठेवतो दादा, तर बरोबर लावून द्या मग. बरं. तर पहा गंगाधर भाऊ, जास्त काही लावत नाही मी, बरोबर हिशोबानं लावून टाकतो भाव. आता तो गडवा आहे आपला 500 रुपयाचा, तो तुम्हाला 400 रुपयात लावून टाकतो. आणि आरतीचं ताट आहे ते 900 रुपयाचं ताट आहे. एकच ताट 900 रुपयाचं आहे, तर ते तुम्हाला 700 रुपयाला लावून टाकतो. म्हणजे 700 रुपये आणि 900 रुपये 1100 रुपये झाले मग. सलीम भाऊ, जास्त होऊन राहिले. 1100 रुपये जास्त होऊन राहिले. 1000 रुपयात करून टाका ना फायनल. घेऊन घ्या मग, 1000 रुपये घेऊन घ्या. आमचंही मन नका ठेवू आणि तुमचंही मन नका ठेवू. 1000 रुपयात लावून द्या मग. बरं ठीक आहे गंगाधर भाऊ, आता तुम्ही जवळचेच आहे तर घेऊन जा. बरं ठीक आहे. बरं, येतो मग सलीम भाऊ. बसा ना गंगाधर भाऊ, लई दिवसाबाद आले, बसा, चहा घेऊन जा. नाही, टाइम नाही आहे ना सलीम भाऊ, आणखी आम्हाला इकडे मार्केटमध्ये जायचं आहे, सब्जी मार्केटमध्ये, त्याच्यानं होय, नाही तर बसलो असतो. चहा काय घेऊन आपण पुढच्या वेळेस. बरं ठीक आहे, या मग. नक्की? हो येतो मग. या मग वहिनी. हो. दुपारी धाराचा फोन आला होता, तर धारा म्हणत होते, आई म्हणे उद्या या लागते म्हणे तुम्हाला हळदी कुंकूच्या कार्यक्रमाले आणि पाय धुनीले. हा काय, धाराचा फोन आला होता नाही, तर काय म्हणतो मग तू, चालली काय उद्या? नाही एकटी कशी काय जाऊ? पाय धुनीले एकटीच जाऊ काय मी? आता यायले नाही न्या लागणार काय? गीता आहे, सरिता आहे, ह्या दोघीले घेऊन जा लागन ना माया संग. नाही तर काय म्हणन मग मले, लग्न जुळेपर्यंत पुढं केलं म्हणून आम्हाला, लग्न होईपर्यंत, आणि आता लग्न झालं म्हणून पोरीचं, आणि आता पाय धुवायचा टाइम आला तर आम्हाला विचारलंही नाही म्हणून चालली गेली म्हणून एकटीच.
आता सगळं चांगलं चांगलं आहे म्हणून पोरीचं, तर आता विचारपूसही नाही करत मन आम्हाला. असे नाही म्हणणार काय? म्हणून घेऊन जातो त्याईले, त्याचं मन राहील नाही तर. हो तर घेऊन जा ना मग, मी कुठं नाही म्हणून राहिलो, घेऊन जाय त्याईले. आणि आपल्या टिकटीनं घेऊन जाजो. कधी जा लागते मग तुम्हाला? उद्याच जा लागते काय? नाही ना, पाहतो ना आता. धारा म्हणत होती, आई म्हणे उद्या या लागते म्हणे, आईनं बोलावलं म्हणे तुम्हाला उद्या, असं तिनं म्हटलं. तर मी म्हणतो पहिले इकडे विचारपूस नाही करा लागन का यायले? यायले पाहा लागन ना, कुठं कामाला जाते, खाली आहे. मग सांगतो तिले उद्या येणं होते बाई, नाही येणं होत. असं तर जा ना मग. पटकन जाय, विचारपूस करून घे आणि सांग मग तिले तशी, नाही तर तिकडे दोघी जणी वाट पाहिन. नाही हो, वाटकायले पाहायला लावून जातो ना मी आणि सांगतो फोन लावून. बरं जाय ना. तर मग आता घरीच असन, आल्या असन कामावरून. हो, आता जाऊन पाहतो म्हटलं. दुपारी गेली होती तर त्याच्या घराला तर कुलूप लागलं होतं. आता जाऊन पाहतो मग मी. हो जाय मग, मी चौकात बसायला जातो. बरं, तर दरवाजा लोटून जा मग. ठीक आहे ना. बाई धारा, लावला होता काय मग आईले फोन? हो आई, लावला होता ना आईले फोन. बोलली आई संग, मगानेच बोलली दुपारी. हा काय म्हणे मग आई? येतो म्हणे काय उद्या? नाही ना, पक्क नाही सांगितलं आई ना. पहिले पाहतो म्हणे. आता गीता मामी आहे तिकडे, सविता वहिनी आहे, तर कामाला जाते काय कुठं काय पाहा लागन म्हणे. जर कुठं कामाला लागली असन तर थांबून जाईन मग म्हणे उद्याच्या दिवस, आणि परवा येतो म्हणे मग आम्ही. आता माहित नाही उद्या येते का परवा येते, संध्याकाळी सांगन म्हणे मी. असं म्हणजे आता विचारपूस करन आणि सांगन मग, नाही? हो जाऊन पाहतो म्हणे अशी म्हणत होती आई. गेली असन दुपारी त्याच्या घरी, आली असन विचारपूस करून. हा काय, सरिता वहिनी, गीता मामी आणि तू आई, अजून कोण कोण येते? तेवढं काही विचारलं नाही मी कोण येते, पण मला दोघीचा अंदाज आहे, सरिता वहिनी आणि गीता मामीचा. बाकीच्याचं नाही माहित मग कोण येईन तर. विचारलं नाही काय ताईले कोण येऊन राहिले, किती जण येऊन राहिल्या? नाही आई, एवढं काही सांगितलं नाही आई ना कोण येईन काय येईन. फक्त एवढं म्हटलं आई ना, आपल्या गावातल्या बाया म्हणे कामाला जाते, खाली आहे नाही आहे, तर जाऊन पाहतो म्हणे, विचारपूस करतो आणि आणतो म्हणे मग मी माया मैत्रिणीले. हा काय, म्हणजे काही पक्क नाही आहे नाही? दोघी येऊ शकते आणि तिघी येऊ शकते? हो सांगता नाही येत ना, आल्या तर 5-6 जणी येऊ शकते. येऊ आल्या ना, काही हरकत नाही. आणले ना मी ना 6 साड्या घेऊन आली, आणि अजून जास्त सीन तर घरच्या 2 साड्या देऊन देईन. आहे ना 2 साड्या मागं आणले होते, ते नवीनच आहे. लाव ना मग, तू आईले फोन लावून पाय बरं, बोलून घे तुम्ही. माझा मोबाईल चार्जिंगवर लागलाय आई, लावा ना तुमच्या मोबाईल मधूनच लावा. बरं. काय झालंय, फोन लागते का नाही लागत? रिंग तर जाऊन राहिली, रिंग वाजून राहिली ना, पण फोन नाही उचलत. आई होऊ शकते मग, आई तिकडेच गेली असन ना, गीता मामीच्या घरी गेली असन विचारायला. घरी नसन कोणी, आणि बाबाही तिकडे जाऊन बसते ना संध्याकाळी मित्राजवळ, तिकडे चौकात जाऊन बसते. घरी कोणीच नसन मग, आणि मोबाईल आईनं घरीच ठेवला असन, असं होऊ शकते आई. म्हणूनच तर फोन नाही उचलून राहिली. काय माहित धारा, आता बहुतेक बाहेरच गेली असन विचारपूस करायला. बोलून घेतो म्हटलं उमाबाई संग, तर उमाबाई फोन नाही उचलत. थोड्या वेळानं लावून पाहू आई मग फोन आपण. ठीक आहे ना, तसं करू, थोड्या वेळानं लावून पाहू फोन. हो नाही तर मग आईले मिस कॉल दिसन ताईच लावते मग. हो, पण पाहिला पाहिजे आता तू आईनं फोन, नाही तर पाहणार नाही. नाही तर मग अजून म्हणून रेखाबाईनं फोन नाही लावला. नाही आई, तशी नाही म्हणणार आई. सांगून ठेवलं ना आईले, संध्याकाळी लावून म्हटलं रोहनची आजी फोन. हा काय, सांगितलं ना तसं? हो सांगितलं ना मी. म्हटलं आईजवळ टाइम नव्हता तर त्याच्यानं फोन काही लावला नाही म्हटलं. मला सांगायला लावलं म्हटलं लाव आणि सांगून दे बा आईले. हा काय, तर पाहिन मग तू आई, पाहिन फोन आणि लावन मग. हो चला मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू. उद्या भेटू नवीन भागात नवीन व्हिडिओत. सांगा मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्राला शेअर करा. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. चला मग, बाय बाय.